नमस्कार, मी रुचा. अरुणा ढेरे यांना 70 वर्ष पूर्तीनिमित्त वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा. अरुणाताईंच्या 70 निमित्त एकूण 70 ह्या उपक्रमात सहभागी मला होता येत आहे, ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल अभिजातचं यूट्यूब चॅनल आणि तेजस्विनी गांधी कुलकर्णी यांचे खूप मनापासून आभार. यूट्यूबचं चॅनलचं नावच अभिजात असं आहे आणि त्यांची टॅगलाईन वारसा, परंपरा आणि संस्कृती अशी आहे. आणि ह्या चॅनलनी अरुणाताईंसारख्या व्यक्तिमत्वावरती ही मालिका करावी ह्याचं औचित्य आणखीच वेगळं आहे. कारण आपण ज्यांना लोकसंस्कृतीचे उपासक असं म्हणतो, त्या राचिम ढेरेंची कन्या, त्यांचा बौद्धिक आणि ज्ञानव्रताचा वारसा मिळालेला आहे अरुणाताईंना. आणि लोक आणि अभिजात ह्या सगळ्याचा अभ्यास करत करत त्यांनी ती परंपरा पुढे चालवलेली आहे. संशोधनात्मक लेखन असू दे, समीक्षा असू दे, ललित लेखन असू दे, कविता असू दे, अत्यंत वाचकांच्या मनाला भुरळ घालणारे आणि लक्षात राहणारे शब्द ही अरुणाताईंच्या लेखनाची मला भावणारी एक खूप महत्वाची गोष्ट आहे. 11 ते 13 जानेवारी 2019 या काळामध्ये यवतमाळला भरलेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अरुणाताई अध्यक्ष म्हणून निवडल्या गेल्या. आणि त्यावेळची तसं म्हणावं तर ती मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासातली एक महत्त्वाची घटना होती. कारण की तोपर्यंत जे इच्छुक आहेत अध्यक्ष व्हायला, त्यांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हवं आहे. त्यांनी आपले नॉमिनेशनचे अर्ज भरायचे आणि मला अध्यक्ष का व्हायचं आहे हे सांगायचं, लोकांना अपील करायचं आणि मतदान त्या दृष्टीने त्यांच्यासाठी होत असे अशी पद्धत होती. परंतु 92व्या संमेलनाच्या वेळी निवडणुकीची ही सगळी प्रक्रिया बाजूला ठेवली गेली आणि सन्मानाने अत्यंत डिझर्विंग असं म्हणता येईल अशा व्यक्तीला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं. आणि त्या निमित्ताने पुणे विद्यापीठामध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये साहित्य संमेलनाच्या थोडंसं आधी 1 महिनाभर मनोहर जाधव यांनी अरुणाताईंची मुलाखत घेतली होती. ती मुलाखत साधना साप्ताहिकाच्या 19 आणि 26 जानेवारीच्या अंकांमध्ये क्रमशः प्रसिद्ध झाली होती. त्या मुलाखतीतले काही निवडक वेचे मी सादर करणार आहे. मुलाखतीचं शब्दांकन ज्योत्स्ना खंडागळे आणि भिकचंद लांडे यांनी केलेलं होतं. पहिलाच प्रश्न त्यांना निवडणूक प्रक्रियेला फाटा देऊन सन्मानाने निवड झाल्याविषयी विचारला होता. आणि तेव्हा अरुणाताई म्हणतात, ही माझ्यासाठी ऐतिहासिक घटनाच होती. निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया बाजूला ठेवली गेली. या वेळेला निवडणुकीसाठी अर्ज भरायचे, मी उमेदवार आहे असं म्हणायचं आणि मतं मागायची, या एका पद्धतीमुळेच मराठीतले कितीतरी मोठे साहित्यिक या प्रक्रियेपासून दूर राहिलेले आहेत. काही तर पराभूतही झालेले आहेत. मराठी जगतामध्ये एक खंत होती, ती ह्या प्रक्रियेमुळे दूर झाली. मराठी रसिकतेचं करंटेपण वारंवार अनुभवाला येत होतं, ते दूर झालं आहे. त्याचा आनंद समाजाच्या सगळ्या स्तरांमधून व्यक्त झाला. सगळ्या प्रकारच्या वाचकांनी माझ्या निवडीला भरभरून प्रतिसाद दिला. ही वाङ्मय विश्वातली मोठी घटना ठरली. संमेलनाचं अध्यक्षपद हे निवडणुकीनं न होता सन्मानाने चांगलं लिहिणाऱ्या व्यक्तीकडे जावं अशी परिस्थिती निर्माण झाली. खरं म्हणजे हे पद खूप मोठं आहे. न्यायमूर्ती रानड्यांपासून साहित्य संमेलनाची सुरुवात झालेली आहे.
मराठीतल्या कितीतरी श्रेष्ठ साहित्यिकांनी, विचारवंतांनी, संशोधकांनी, अभ्यासकांनी, समीक्षकांनी हे पद भूषवलेलं आहे. त्या मानानं माझं काम खूप कमी आहे. आपण त्या उंचीला पोहोचणारं लिहिलेलं नाही याची जाणीव मला होती आणि त्यामुळे माझी पहिली प्रतिक्रिया हीच होती की सन्मान म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून मी हे पद स्वीकारते आहे. यानंतर मुलाखतीत अरुणाताईंना विचारलं गेलं की तुम्हाला कविता सुचते कशी. विद्यापीठात कार्यक्रम होता, समोर असंख्य विद्यार्थी बसलेले होते, तर विद्यार्थ्यांना त्या संदर्भात मार्गदर्शन करावं असं प्राध्यापक जाधवांनी त्यांना सुचवलं आणि विद्यार्थ्यांच्याच वयाचा संदर्भ घेऊन अरुणाताई म्हणाल्या, या वयाचं असंच असतं. या वयात बहुतेक जण कवी असतातच. कविता काही जण लिहितात, काही जण जगतात. अनेक जणांचा इतर साहित्य प्रकारांमध्ये पुढे प्रवास होतो, पण सुरुवात कवितेनं होते. म्हणजे गंभीर समीक्षक असलेले लोकही सुरुवातीला कविता लिहित असतात. वाङ्मयाच्या सगळ्या प्रकारांमध्ये कविता हा अत्यंत अवघड प्रकारांपैकी एक आहे. याचं कारण एका बाजूला विद्यार्थ्यांसाठी बोलायचं तर जे तुम्ही काही पानात सांगू शकत नाही ते 4 ओळीत सांगू शकता. पण वरवर सोपी वाटणारी गोष्टच खूप अवघड असते. आपल्या सगळ्या संत कविता वाचल्या तर लक्षात येईल की इतका अवघड आणि इतका अमूर्त आशय त्यांनी किती साध्या आणि सोप्या शब्दात पोहोचवलाय. अभंगाकडे वळलात तर हे लक्षात येईल. कविता ही मोठ्या आशयाला सुद्धा सहजपणाने हात घालू शकते, पण त्या ताकदीची प्रतिभा असावी लागते. त्याच्या मागे एक प्रकारची साधनाही असते. साधना हा शब्द खूप मोठा आहे. तो वाङ्मय क्षेत्रामध्ये मी मर्यादित अर्थाने वापरते आहे. पण कवीला त्याच्या बाबतीतली साधना खरोखरच करावी लागते आणि ती साधना आयुष्य समजून घेण्याची असते. काही जणांसाठी कविता हत्यार असते लढण्याचं. काही जणांसाठी ती आपल्या आयुष्याचं ओझं असते, ज्याच्या खांद्यावर ठेवू शकतो अशी असते. तेव्हा निरनिराळ्या प्रकारे कवितेकडे बघता येतं आणि ती कशी सुचते किंवा कवितेची सगळी प्रक्रिया कशी असते यात आत्ता आपण शिरूयाच नको. मी असं म्हणते की सगळ्यात सोपी वाटणारी आणि सगळ्यात अवघड असणारी गोष्ट कविता असते. कारण तिथं तुम्हाला भाषेचा वापर इतक्या सर्जन पातळीवर नेऊन करावा लागतो की गद्य भाषेपासून ती तुम्हाला वरती सुट्टी न्यावीच लागते. व्यवहारातली भाषा आपण रोज वापरत असतो म्हणून कदाचित ती जास्त सोपी वाटत असते, पण त्या पातळीपासून भाषा वर उचलणं अवघड असतं. आणि हा प्रश्न मला त्या जाधव सरांनी विचारलाय ज्यांची स्वतःची कविता अतिशय उत्तम आहे, पण त्यांनी हा प्रश्न तुमच्यासाठी विचारलाय. तर एका निर्मितीक्षम पातळीवर रोजची भाषा उचलणं आणि त्यातून जीवनाचा अनुभव मांडणं हे प्रत्येक कविता करावं लागतं, हे तुम्ही लक्षात ठेवा. बोलण्याच्या ओघात पुढे प्राध्यापक जाधवांनी अरुणाताईंना विचारलं त्यांच्या विस्मृतीचित्रे या पुस्तकाविषयी. लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे हे प्रसिद्ध आत्मचरित्र आहेच. अरुणाताई म्हणाल्या की स्मृतिचित्रेवरूनच विस्मृतिचित्रे हे नाव माझ्या मनात आलं. मी त्यावेळेला 19वे शतक कुतूहलानं वाचत होते. वेगवेगळ्या कारणांनी संदर्भासाठी त्याच्याकडे जात होते. तेव्हा असं लक्षात आलं की त्या काळात खूपच थोड्या महिला शिकत होत्या. हजारो वर्षांच्या काळात त्रैवर्णिक पुरुषांना किंवा उच्चवर्णीयांना ज्ञानसंपादनाच्या ज्या संधी मिळत गेल्या त्यांच्या तुलनेमध्ये स्त्रियांसाठीचा शिक्षणाचा म्हणजे औपचारिक शिक्षणाचा काळ फार थोडा आहे. ज्ञानसंपादनाच्या इतक्या परंपरा आपल्याकडे आहेत, पण केवळ मौखिक परंपरेनं आणि ते सुद्धा अगदी मर्यादित अशाच प्रकारचं ज्ञान बायकांना मिळत गेलेलं होतं. त्याच्या पलीकडच्या ज्ञानाची सुरुवात इंग्रजी राजवटीनंतर सावित्रीबाई फुलेंच्या नंतर दिसते. सावित्रीबाई, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी अशी अगदी मोजकी नावं दिसतात. पण ते वाचत असताना असं लक्षात आलं की त्या काळामध्ये कितीतरी बायका आहेत ज्या शिक्षणासाठी धडपडल्या. खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. या बायका आपल्या वडिलांच्या, नवऱ्याच्या, सासऱ्यांच्या किंवा भावाच्या मदतीनं शिकल्या.
बायकांनी शिकणं, वाचणं हेच मुळी त्या काळात पाप समजलं जायचं. तर ते पाप करणाऱ्या त्या पहिल्या धिटाईच्या बायका, त्या बायकांना समोर आणणं, जे आपल्या विस्मृतीतच गेलेल्या आहेत त्यांना आपल्या स्मृतीत आणण्याचा प्रयत्न करणं, हे काम विस्मृती चित्रेमध्ये मी केलंय. त्याच वेळेला मला आणखी एका पुस्तकाचा विषय सापडला. तेही विस्मृतीत गेलेल्या घटनांच्या बद्दलच होतं. पुण्याला बाहुलीचा हौद एकेकाळी फार प्रसिद्ध होता. आज जिथं दगडूशेठ हलवाईचा गणपती बसतो तो चौक, तो बाहुलीचा हौद आता अस्तित्वात नाही. तो हौद बांधला तो त्याच्या जवळच राहणारे डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी. ते सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष. त्यांच्या काशीबाई या मुलीच्या स्मरणार्थ तो हौद बांधलेला होता. त्या हौदाला बसवलेला जो दगड आहे, शिळा आपण म्हणतो त्याला, ती शिळा फरास खाण्याच्या हौदाच्या तिथं होती. काशीबाई ही घोल्यांची मुलगी. तिला त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केला, पण ती शिकते आहे हे घरच्यांना, समाजामधल्या बायकांना सुद्धा पसंत पडलं नाही. आपल्या घरचा कर्ता पुरुष नको ती गोष्ट करतो आहे, या मुलीला असं शिकवतो आहे, हे पाप आपल्या घरात घडू नये म्हणून काचा कुटून अन्नातून घालून त्या मुलीला संपवलं गेलं. आपल्याच पोटच्या पोरीला तिच्याच घरच्यांनी संपवलं. व्यवस्था आणि समजुती किती कठोर, किती निर्दय आणि अज्ञानातून जन्मलेल्या किती पाशवी असू शकतात हे आपल्या लक्षात येईल. तर तिच्या स्मरणार्थ बांधलेला तो बाहुलीचा हौद. तरीही घोल्यांनी आपल्या दुसऱ्या मुलीला शिकवलं. तिचं नाव गंगूबाई खेडकर. ही मुलगी शिकली, तिचं लग्न डॉक्टर मुलाशी झालं. ते कोल्हापूरला सर्जन होते शाहू महाराजांकडे, रघुनाथराव खेडकर. गंगूबाईंनी मराठी शिक्षण परिषदेमध्ये दिलेली उत्तमोत्तम भाषणं माझ्या संग्रही आहेत. आपल्याच विद्यापीठामध्ये पर्यावरण विभागामध्ये जे घोले शिकवत होते ते त्या घोल्यांचे पणतू, आणि घोले रोड ज्यांच्या नावाने आहे ते विश्राम रामजी घोले. मला असं वाटतं की सामाजिक इतिहासामध्ये आपण एका मोठ्या चौकटीचा विचार करतो तेव्हा कधी कधी ती चौकट किती काचणारी असू शकते याचा विचार न करता त्या काळचे सुशिक्षितही ती तशीच बरोबर घेऊन जात होते हे आपण लक्षात घेत नाही. आणि ती चौकट मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रसंगी प्राणही गमवावे लागलेले आहेत. पण त्यांनी ती किंमत दिली म्हणून आज आपण इथपर्यंत आलो आहोत याची जाणीव आपण ठेवत नाही. माझे डोळे उघडण्यासाठी 19व्या शतकाचा हा अभ्यास फार उपयोगी पडला. अरुणाताईंना घरातून डॉक्टर राचिम ढेरे यांचा जो वारसा मिळाला होता त्याविषयी त्यांना काय वाटतं असा प्रश्न प्राध्यापक जाधवांनी जेव्हा त्यांना विचारला तेव्हा अरुणाताई म्हणाल्या, अण्णा पुण्यात आले तेव्हा 5.5 वर्षांचे होते. माझी आत्या म्हणजे अण्णांची बहीण 2.5 वर्षांची होती. त्या वयात असताना त्यांचे आई वडील दोघंही गेले आणि मावळातल्या एका लहानशा खेड्यामधून त्यांच्या 90 वर्षांच्या आजी आणि आजारी असलेले मामा यांनी पुण्यात शिक्षणासाठी त्यांना आणलं. इथं आल्यानंतर अभ्यासाच्या आणि ज्ञानाच्या ओढीने त्यांनी स्वतःला उभं केलं आणि पडेल ते काम करत अभ्यासाचा ध्यास घेऊन ते इथे उभे राहिले. जवळ काहीच नसताना पुस्तकांचा वेड्यासारखा संग्रह केला. त्यामध्येच त्यांचं आयुष्य गेलं. कुठल्याही प्रकारच्या लौकिक गोष्टींचा विचारही त्यांनी केला नाही. अर्थात त्यामध्ये आत्या आणि नंतर आई या दोघींचंही श्रेय खूप मोठं आहे. त्यांनी या सगळ्या अनैसर्गिक गोष्टी खूप नैसर्गिक असल्यासारख्या स्वीकारल्या. त्यामुळे घरामध्ये अभ्यासाचं, ज्ञानाचं, संशोधनाच्या आवडीचं वातावरण आपोआपच तयार झालं. आणि त्या घरात माझा जन्म झाला म्हणून ते मला आपसूक मिळालं. माझ्यावर नकळत झालेले संस्कार घरातल्या संग्रहाचे तर होतेच, पण त्यांच्याकडे येणाऱ्या निरनिराळ्या प्रकारच्या माणसांचे, विचारवंतांचे, अभ्यासकांचे, शास्त्रीय पंडितांचे आणि त्याचबरोबर ललित साहित्याच्या क्षेत्रातही खूप नाव असलेल्या माणसांचेही होते. दुसरं असं की अण्णा सतत म्हणत राहिले की महाराष्ट्राची संस्कृती ही समन्वयाची आहे. विठ्ठल हे महाराष्ट्राचं दैवत आहे. त्याला जर केंद्र केलं तर सर्व धर्मसंप्रदायांचा तिथे विलय झालेला आहे. आणि आज 700 वर्ष वारीत चालणारी माणसं बघितली तरी हे कळतं की तो विठ्ठल त्या मूर्तीत नाही तर त्या माणसांमध्ये आहे.
या संस्कृतीचं विश्लेषण करत असताना अण्णांनी कर्मकांड बाजूला सारून त्याचा संबंध रोख संशोधनावर ठेवला. हे लक्षात आल्यानंतर माझी अभ्यासाची दृष्टीही त्याप्रमाणे घडत गेली. माझ्या सगळ्या गद्य लेखनामध्ये स्त्रिया हा आस्थेचा विषय राहिला. मी स्त्रीवादी नाही, पण मला असं वाटतं की भारतीय स्त्रीचा चेहरा शोधणं हे माझ्याकडून सातत्याने घडत राहिलं. आणि तो चेहरा अगदी गेल्या काही वर्षांपर्यंत, म्हणजे 50-60 वर्षांपर्यंत, म्हणजे शिक्षणाला सुरुवात होईपर्यंत तरी अधिकांश सीतेसारखा होता, द्रौपदीसारखा नव्हता. आता स्त्रीच्या हातामध्ये निरनिराळ्या प्रकारची साधनं आहेत आणि ती चौकटीला, व्यवस्थेला प्रश्न विचारू शकते आहे. अशी स्त्री आत्ता कुठे दिसायला लागलेली आहे? त्याच्या मागे गेल्या शतकापासून चालत आलेले परिवर्तनवादी विचार आहेत. उदारमतवादी, प्रगतिशील अशी विचारांची धारा घेऊन पुढे जाणारे लोकनेते आणि विचारवंत आहेत. स्त्रियांच्या बाबतीत मी हेच म्हणत आलेली आहे की विसंगतीचा स्वीकार तुम्हाला करावाच लागतो. एका बाजूला कशी स्त्री आज स्वतंत्र आहे, तिला कशा सवलती आहेत, ती किती आत्मनिर्भर आहे याचं चित्र आहे. सगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने ती उभी आहे, पण त्याच वेळेला दबलेली, घुसमटलेली, सहन करणारी किंवा राज्यघटनेने दिलेले अधिकार माहिती नसलेलीही ती आहे. मी कार्यकर्ती नव्हे, पण मला असं वाटतं की आपापल्या परीने तरी हे चित्र बदलत जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. माझ्या लेखनातून तसा प्रयत्न मी वारंवार करते आहे. ह्या मुलाखतीमध्ये अरुणाताईंनी मांडलेले हे वेगवेगळ्या संदर्भातले विचार आणि मुख्यतः त्याच म्हणाल्या त्याप्रमाणे स्त्री जीवन हा तो जो त्यांच्या लेखनाचा, संशोधनाचा गाभा राहिलेला आहे, त्याबाबतचे त्यांचे विचार त्यांच्याच शब्दांमध्ये, त्यांच्याच कडून व्यक्त झालेले असे स्पष्ट वाचायला मिळाले आणि ते आपल्या समोर सादर केले. धन्यवाद.